समतानगर पोलीस ठाणे दामू नगर म्हणून बीट आहे. त्या बीटमध्ये एक जंगल एरिया आहे, फॉरेस्टचं क्षेत्र आहे. तिथे एक अननोन बॉडी मिळालेली होती एका मुलीची. फॉरेस्टचे जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडून आम्हाला प्रथम खबर आली. त्यानुसार पोलीस टीम आपली तिथे पोहोचलेली होती. जी अननोन बॉडी होती एका मुलीची ती ओळख पटवण्यात आली. त्यानंतर शोध घेण्यात आला, त्याचं कारण शोधण्यात आलं आणि त्या मुलीची हत्या झालेली आहे असं निष्पन्न झालं. त्यानुसार आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे. ज्यानं हत्या केलेली होती तो आरोपी आहे, तो पण आम्ही अरेस्ट केलेला आहे. पुढील तपास सुरू आहे. सर, आरोपी हत्या करण्याचं कारण काय आणि आरोपीचा शोध कसा लागला? अननोन बॉडी होती, थोडं मुश्किल होतं पोलिसांसाठी, पण त्यामध्ये थोडा टेक्नॉलॉजीचा वापर करून त्या मुलीच्या बॅगमध्ये असलेलं जे अक्षर होतं, तिचं हँडरायटिंग होतं, त्या हँडरायटिंगवरून कोणत्या वर्गातली होती ते आम्ही शोध घेऊ शकलो. जे लिहिलेल्या ज्या इनग्रेडियंट होत्या त्यानुसार तिचं कॉलेज कळालं. कॉलेजमध्ये गेल्यानंतर आम्हाला तिथं अनेक 450 मुली होत्या आणि त्या दिवशी मग ॲब्सेंट असलेल्या मुलींची आम्ही लिस्ट काढली आणि जी बॉडी होती, मृतक होतं, तिचा चेहरा आणि तिथं असणारे ज्या सिस्टीममध्ये त्यांच्या असणारे जे कम्प्युटरमध्ये जे चेहरे होते ते मॅच केले आणि मग त्यामध्ये आम्ही कन्क्लुजनला आलो की ही याच मुलीची बॉडी आहे म्हणून. आणि त्यानुसार मग पुढे तिच्या संपर्कात असणाऱ्या फोनवर संपर्कात असणाऱ्या लोकांची आम्ही लिस्ट काढली. त्यामध्ये मग हा जो आरोपी होता तिच्या संपर्कामध्ये होता सकाळपासून, त्याला आम्ही ताब्यात घेतलं, इंट्रोगेशन केलं आणि तो गुन्हा डिटेक्ट झालेला आहे. सर, आरोपीचा काय संबंध होता यामध्ये? आरोपी आहेत हा त्या मुलीच्या या अगोदर पण बऱ्याच दिवसापासून संपर्कात होता. घरच्यांनाही त्याची कल्पना होती. आरोपी हा डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. मुलगी कॉलेजला जात होती. लग्नासाठी तो तिचा पाठलाग करत होता, लग्न करावं, आणि घरची आणि मुलगी तयार नव्हती. त्यातून ही घटना झालेली. सर, आरोपीचा बॅकग्राऊंड काय आहे? आरोपीला कुठल्याही प्रकारचा रेकॉर्ड नाही, गुन्ह्याचा रेकॉर्ड नाही, पण तो डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता वेजेसवर रेग्युलर. बाकी रेकॉर्ड हिस्ट्री काही नाही त्याची. हत्याचं कारण काय होतं सर? हत्याचं कारण असं आहे, आतापर्यंतच्या तपासामध्ये जे इंट्रोगेशन मध्ये आलेलं आहे, ज्या टेक्निकल पुरावे आमच्याकडे आलेले आहेत त्यानुसार मुलाला तिच्याबरोबर लग्न करायचं होतं. त्याचा डाऊट होता ती मुलगी अजून कोणाबरोबर बोलत आहे वगैरे वगैरे, तो डाऊटच होता. त्यानुसार त्या मुलाला शंका वाटली आणि त्यानुसार तिची हत्या केलेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.